नमस्कार, मी मंदार पणसे. आपण पाहतोय महाराष्ट्राचा महासंग्राम. महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा नेत्याला ज्यांनी खरं तर एक प्रकारची बंडखोरी केलेली आहे आणि या बंडखोरीचं कारण काय हेही आपण समजून घेणार आहोत. आणि खास करून आत्ता आपण थेट जाणार आहोत समीर भुजबळ यांच्याकडे. समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघामधून आता आपली उमेदवारी तिथे असणार आहे त्यांची आणि त्या उमेदवारीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. नेमकं काय असं घडलं की त्यांना हे पाऊल उचलावं लागलं. समीर भुजबळ, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि तुम्हाला खरं तर हाच प्रश्न विचारायचा होता. पहिल्यांदा नमस्कार. तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा होता की असं काय घडलं गेल्या काही काळामध्ये की तुम्हाला इथे जी निवडणूक आहे ती तुम्हाला लढवावीशी वाटते. असं आहे की 2009-2014 या मतदारसंघामध्ये पंकजभाऊ भुजबळ हे निवडून आले होते. नंतर 2019ला जे आहे बदल झाला इथे आणि याचे आताचे विद्यमान आमदार जे निवडून आले ते. परंतु ह्या मतदारसंघामध्ये आमचे कार्यकर्ते, आमचा बेस हा फार मोठा होता. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मजबूत अशी फळी आणि जनता जनार्दनाची साथसुद्धा आमच्याबरोबर फार मोठ्या प्रमाणात. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये जे आहे आपण बघितलं तर त्यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते काम न करता इतर पक्षाच्या लोकांना त्रास देणं, म्हणजे जे त्यांच्या स्वतःच्या पक्षातील असतील त्यांनाही त्रास देणं, इतर पक्ष असतील म्हणजे भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, जे कुठचे RP आहे, या सगळ्या पक्षाच्या लोकांना त्रास देणं, जनतेला त्रास देणं. आता प्रत्येक पक्षाचे काही ना काही कार्यकर्ते असतात, समाज असतो, त्यांचे प्रश्न असतात. तर ते सोडवण्यासाठी आपापल्या परीने कधी तहसील कार्यालयात जातील, कधी कुठच्या आणखीन कार्यालयात जातील, कधी रेशनिंग ऑफिसला जातील. तर ती कामं लोकांची संभाव्य आहे की ती करायलाच पाहिजे. परंतु ते करून न देणं, मग ते थांबवणं, मग त्याच्यामध्ये त्यांच्यावर अडचणी आणणं, अशा पद्धतीचं जे काम जे आहे ह्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालं. विकासाचा दृष्टिकोन ठेवून शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, दादा असतील, यांनी सुद्धा जेव्हा महाराष्ट्राचा हा आपण गाडा चालवत असताना अनेक विकासाची कामं केली. आणि त्याच पद्धतीने त्यांनी नांदगाव मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी दिला की ह्या मतदारसंघामध्ये पण कामं व्हायला पाहिजे. त्याचासुद्धा आम्ही आढावा घेतला. त्यानंतर लक्षात आलं की पाहिजे तशी ती कामं झालेली नाही. जी झाली ती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्याच्यानंतर कुठची कामं व्हायला पाहिजे होती ती नुसती रेकॉर्डवर ठेवली, पण काम प्रत्यक्षात झालेलं नाही आहे. तर खऱ्या अर्थाने जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे. नांदगावमध्ये सुद्धा आज जवळजवळ 49 दिवस झाले असेल पाणी आलेलं नाही आहे. नांदगाव शहराची ही परिस्थिती आहे. मी तिकडे गणपतीमध्ये दौऱ्यावर गेलो असताना महिलांनी अक्षरशः टाहो फोडला आणि सांगितलं की बा ही परिस्थिती आहे. तेव्हा मी पण शॉक झालेलो की खरंच एवढ्या दिवस इथे पाणी येत नाही तर कसे लोक काढत असतील. मनमाडमध्ये सुद्धा आज तीच परिस्थिती आहे. तर अशा पद्धतीने जे आहे शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे तोही सुटलेला नाही आहे. मालेगाव भागातील जे 3 गट येतात तिथेसुद्धा नळ पाणी योजना करावी म्हणून सांगितलं, ते अजूनही प्रत्यक्षात उतरलेली नाही आहे. तर अशा सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा शहरातील लोकांचा प्रश्न असो, हा मोठ्या प्रमाणामध्ये जो सोडवायला पाहिजे होता, ज्यासाठी जे आहे या युती सरकारने त्यांना निधी दिला होता हे काम करण्यासाठी, ते सुद्धा झालेलं नाही. आणि मग मी जेव्हा खरं म्हणजे 1 वर्षभरापूर्वीच मार्केट कमिटीची निवडणूक होती आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांनी असं ठरवलं की बा भाऊ तुम्ही या जरा आणि आपण सगळं मिळून जे आहे एकत्रितरित्या मार्केट कमिटी ही मनमाडची लढू किंवा नांदगावची पण जी आहे ती पण लढू. तर सर्व लोकांना मी बरोबर घेतलं. सर्व म्हणजे त्यात शिवसेनेचे पण लोक होते, काँग्रेसचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, इतरही लोक. आणि जे आहे मनमाड मार्केट कमिटीसुद्धा ती जी आहे आम्ही जिंकली. नांदगावमध्ये तेवढा मला वेळ मिळाला नाही, देता आला नाही म्हणून ती राहिली.
परंतु त्यावेळेससुद्धा जेव्हा मार्केट कमिटीला जे वोटर्स असतात, म्हणजे ते ग्रामपंचायतीचे सदस्य असतात आणि सोसायटीचे सदस्य असतात, त्यांच्याकडे जाऊन मी जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा मला ज्या ज्या शॉकिंग न्यूज कळाल्या की त्यांना कसा त्रास होतो आहे, त्यांचं ऐकलं नाही तर त्यांच्यावर जे आहे अपात्रतेचा केस फाईल करायची, त्यांना अपात्र करून टाकायचं, सरकारमध्ये असलेला त्यांचं जे ताकद आहे ती वापरून त्यांना नामशेष करायचं. पण समीर भाऊ, किंवा समीर भाऊ, तिकडे असणारी तुम्ही जो कामं रोख आहे, तुमचा जो त्यांनी रोख न आहे, करता तुमचा जो रोख आहे तो सरळ सरळ तुमच्याच सरकारवर आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या सरकारवरती त्यांच्या सोबत होतात त्या सरकारवरतीच तुमचा रोख आहे की त्या सरकारमधल्या काही घटकांच्यावरती तुमचा रोख आहे की तुमचा थेट तुमचे प्रतिस्पर्धी पुढच्या काळातले जे असतील? सरकारवरती रोख नाही, कारण मी सुरुवातीलाच बोललो सरकारवरती रोख नाही आहे. कुठच्या पक्षाबद्दल मला बोलायचं नाही आहे. मी सुरुवातीला सांगितलं की शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांनी अतिशय चांगलं काम महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं, विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करायचं केलं आणि त्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच निधी दिलेला होता. परंतु तो निधी जसा वापरायला पाहिजे होता तसा वापरला गेला नाही, लोकांची कामं झाली नाही, उलट लोकांना त्रास झाला. पण त्याची जबाबदारी कोणाची? त्याची जबाबदारी कोणाची? जर तुम्हाला निधी मिळाला होता तर तो निधी जर का वापरण्यात आला नसेल तर त्याची जबाबदारी कोणावरती तरी असेल. तुमचा रोख प्रतिस्पर्धी सुहास कांदे यांच्यावर आहे. हो, मग विद्यमान आमदारांवर संदर्भातच बोलतोय ना मी. पण मग विद्यमान आमदार जे आहेत तेही तुमच्याच बरोबर होते. त्यांनी असं न करण्यामागचं कारण काय असेल? जर निधी येतोय तर तो निधी तर तिथे जायला पाहिजे, तिथे त्या निधीला विकास कामं जी आहेत ती व्हायला पाहिजेत. नाही, ते होत नाहीये, कामं होत नाहीये, लोकांना त्रास होतोय. त्याच्यानंतर इकडे ज्या पद्धतीची जी दहशत पसरवली जाते लोकांमध्ये असेल किंवा बाकीच्या लोकांमध्ये, नेते मंडळांमध्ये, सर्व पक्षांमध्ये जे आहे, तर त्यासाठी सगळ्यांनी जे आहे, मी जेव्हा मार्केट कमिटीला आलो तेव्हापासून लोक माझ्या पाठी आहे की बा तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या मतदारसंघामध्ये या आणि ह्या मतदारसंघाचं तुम्ही नेतृत्व करा. परंतु मी म्हटलं आता आहेत आमदार, आम्ही युती पक्षामध्येच आहोत, ते आहेत, करतील हे समजून आम्ही शांत बसले होतो. परंतु नंतर आता जेव्हा अति व्हायला लागलं तेव्हा मी जे आहे गणपतीला काही ठिकाणी गेलो, मला आमंत्रणं आली. मग आमंत्रण आल्यानंतर गणपतीला गेलो, तिथे काही आमचे कार्यकर्ते जे माझ्याबरोबर यायचे, मी गेल्यानंतर त्यांना फोन करून दमदाट्या द्यायच्या, आमचे काय होर्डिंग लावलेले असतील ते होर्डिंग, अशा रीतीने जे आहे फार असं दूषित असं वातावरण जे आहे ह्या शहरामध्ये, नांदगाव मनमाडच्या भागामध्ये झालेलं होतं. आणि म्हणून जो आहे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला की आम्ही आमच्या पक्षाकडे जे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आपण आपली उमेदवारी मागू, आहे ती परिस्थिती त्यांना सांगू. आणि ते करत असताना आम्ही एवढे दिवस जे आहे थांबलेलो होतो. त्याच्यानंतर काही कार्यकर्ते स्वतःहून जे आहे मुंबईला जाऊन दादांना भेटले, त्यांना परिस्थिती काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे ते सुद्धा समजून सांगितलं. परंतु युती धर्मामध्ये कदाचित ती सीट तिकडे त्यांना सोडली असल्यामुळे कदाचित ही राष्ट्रवादीला ती सीट मिळाली नाही. आणि म्हणून हा जनतेचा रोख होता आणि जनतेचा रोष जो विद्यमान आमदारांवर आहे, त्यांना जी सुख शांती पाहिजे होती त्यासाठी त्यांनी माझी जी आहे माझ्याकडे हट्ट धरला की इथे उमेदवारी करायला पाहिजे आणि म्हणून हा मी निर्णय घेतला. अच्छा, पण समीर भुजबळ, तुमची काय संकल्पना असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? जर का नांदगावमध्ये जे प्रश्न तुम्ही सांगितले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे लोकांचा, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, पण त्याबरोबरीनं तुमची प्राथमिकता काय असेल? कारण जर तुम्ही म्हणताय की तिथे काहीच काम झालेलं नाही आहे, कदाचित आम्ही तिथल्या त्या आमदारांना, तुमच्या प्रतिस्पर्धी आमदारांना पण नंतर विचारू, पण हे जर काम झालं नसेल तर येणाऱ्या काळातली तुमचा म्हणून तिथला जाहीरनामा काय असणार आहे लोकांसाठी नांदगावच्या? एक तर पाण्याचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो सोडवणं गरजेचं आहे. पंकजभाऊ आमदार असताना तर इथे अनेक विकासाची कामं केली. आपण जर नस्तानपूर मंदिर बघितलं असं अतिशय भव्य दिव्य असं सुंदर असं मंदिर बांधलं. नंतर तालुका सचिवालय म्हणजे सर्व ऑफिसेस एका छत्राखाली असं मुख्य इमारत आणि नंतर बाकीच्या इमारती असं अशी भव्य दिव्य जे आहे तहसील कार्यालय बांधलं. रस्त्याची म्हणजे मी खासदार होतो म्हणून त्या टायमाला मी CRFच्या फंडातून सुद्धा अनेक रस्त्याची कामं मी केली, गावागावातली रस्त्याची कामं केली.
मनमाडमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात त्या टायमाला जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या मतदारसंघामध्ये असणारं पाटोदा गाव आहे, त्यामध्ये जी साठवण तलाव होता त्याची क्षमता वाढवण्याचं काम केलं. म्हणजे तिकडच्या लोकांचा विरोध पत्करून तो साहेबांनी काम केलं. मग ते पाणी जे आहे ते वाघदर्डीमध्ये आणलं. वाघदर्डीमध्ये अख्खा नवीन फिल्ट्रेशन प्लांट टाकला, त्याची पाईपलाईन नवीन केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर फ्लोटिंग पंप्स लावून आपण त्याचं पाणी आणलं. आणि ते पाणीसुद्धा जवळजवळ 20-25 दिवस लागायचे, ते 4-5 दिवसावर आणून ठेवलं. परंतु नंतरच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि मग नंतर पुन्हा एकदा हा मनमाडच्या नगरपालिकेच्या वतीने जे चालवायला पाहिजे होते बरोबर चालवलं. अशी अनेक विकासात्मक कामं केली की त्याला म्हणजे काही तोडच नाही, एवढे कामं केलेली आहे. आणि तो सुद्धा आम्हाला विश्वास असल्यामुळे मी खासदार या नात्याने आपण नाशिकमध्ये फ्लायओव्हर, रस्ता, एअरपोर्ट, बोट क्लब अनेक अशा गोष्टी ज्या आहेत आपण बघितल्या असे ते आपण केलेल्या आहेत. तर विकासाचा दृष्टिकोन हा महत्त्वाचा असणार आहे माझा. त्याचबरोबर जे इथे भयाचं वातावरण आहे ते कुठेतरी भयाचं वातावरण संपुष्टात आलं पाहिजे. खोट्या खोट्या लोकांवर केसेस टाकणं. संतोष गुप्तासारखा एक सज्जन माणूस, सर्व पक्षाचा आधार असणारा माणूस, कधी कधी त्याच्यावर कधी तो बावळट नाही आणि त्याच्यावर सुद्धा जो आहे खोटी केस त्याच्यावर टाकून जे आहे त्यांना अडकवण्यात आलं. आजपर्यंत ते जेलमध्ये आहे. तर असे अनेक लोकांवर आहे. काही लोक बोलत नाही आहेत, का पुढारी लोकसुद्धा बोलत नाही, कार्यकर्तेसुद्धा बोलत नाही. एवढे घाबरू नये की आम्ही बोललं तर आमच्यावर काहीतरी गदा आणतील, आमच्यावर काहीतरी केस टाकतील. असे परिस्थिती जी आहे ह्या शहरामध्ये आहे. पण समीर भुजबळ म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या काकांनी स्वतः छगन भुजबळ यांनी सुद्धा आज असं म्हटलं की सर्व पुतण्यांचे DNA सारखे असतात. त्यांच्या वाक्याचा अर्थ काय काढायचा आपण, की तुम्ही त्यांच्या विरोधात बंड केलेला आहे, तुम्ही त्या महायुतीच्या विरोधात बंड केलेला आहे, की तुम्ही हा तुमचा म्हणून मार्ग इथून पुढच्या काळातला स्वतःचा एकांडेपणाने अंगीकारलेला आहे? इकडच्या जनतेचा माझा जे पाठबळ होतं किंवा ह्या इकडच्या जनतेने जी माझ्याकडे मागणी केली होती आणि ती फार मोठ्या प्रमाणातल्या इकडच्या जनतेची मागणी आहे. आणि त्या मागणीला आणि इकडची परिस्थिती बघता मी हा निर्णय घेतलेला आहे. मला जायचं असतं तर कुठच्या पक्षात गेलो असतो तर खऱ्या अर्थाने त्याला बंड म्हणता आलं असतं. परंतु मी एक विशिष्ट कारणासाठी इथे आलेलो आहे आणि ते म्हणजे इकडे भयमुक्त नांदगाव मला करायचं आहे आणि विकासाच्या दृष्टीने पुढे न्यायचं आहे. हा एक अजेंडा घेऊन आणि लोकांची सेवा हे करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. त्यामुळे काय मी बंड केलं किंवा काय आणखी वेगळं केलं असं काय नाही. पण याचा अर्थ असा होत नाही का की महायुती म्हणून महायुतीने ज्यावेळेला एक प्रकारे सगळी जी यादी आहे ती यादी समोर आणलेली आहे आणि अशामध्ये आता एकमेकांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला तुम्ही लढाई लढताय किंवा एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्ही ज्यावेळेला प्रतिस्पर्धी म्हणून समोर येत आहे त्यावेळेला मतांची विभागणी होईल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं तुम्हाला वाटत नाही? अजिबात नाही होणार, अजिबात नाही. कारण का ज्या जनतेच्या विश्वासावर मी आलो आहे तेव्हा मला पूर्णतः खात्री आहे की मी जनतेचा विश्वास जो आहे तो संपादित करीन आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे भयमुक्त नांदगाव आणि विकासाच्या दिशेने चालणारं नांदगाव हे लोकांना बघायला मिळेल. एक अपक्ष आमदार म्हणून तुम्हाला हा सुद्धा जरतरचा प्रश्न आहे खरं तर. पण निवडणुकीच्या पश्चात तुमची काय भूमिका असणार आहे? कारण निवडणुकीच्या पश्चात जे वातावरण महाराष्ट्रामध्ये कदाचित निर्माण होईल त्या वातावरणामध्ये तुम्हाला कुठेतरी उभं राहावं लागेल, तुम्हाला कोणाच्या तरी सोबत जावं लागेल. त्यावेळेला तुम्ही छगन भुजबळ जिथे असतील त्यांच्यासोबत जाणार का? जे नांदगावच्या विकासासाठी मदत करतील त्यांच्याबरोबर जाणार. पण याचा अर्थ तुम्ही भुजबळ कुटुंबीय दुभंगलेले आहेत किंवा भुजबळ कुटुंबीय त्याच्यामधनं एकमेकांच्या विरोधात गेलेले आहेत असा अर्थ काढायचा की तुम्ही सामंजस्यानं हा निर्णय घेतलेला आहे? नांदगावच्या जनतेने तो निर्णय घेतला आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला मी त्यांना होकार दिलेला आहे आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. बाकी आमचं जे काही फॅमिली रिलेशन वगैरे हे जे आहे त्याच्यामध्ये आणि राजकारणाचा काही संबंध नाही. आणखीन एक प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं नाशिक जिल्ह्यातलं एक प्रकारे संवेदनशील वातावरण आहे, विविध विषय आहेत त्याच्यामध्ये, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय येणाऱ्या काळामधला जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणाचा हा सुद्धा विषय असणार आहे.
पाठिंबा म्हणून जर का बघायचं झालं नांदगाव मतदारसंघामध्ये तुम्हाला हा विश्वास वाटतोय का की जातीपातीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मतदान होईल, की तिथे सुद्धा तिथे काहीतरी जातीय राजकारण तुमच्यासमोर असणार आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. इकडे फक्त लोकांना शाश्वत विकास हवा आहे आणि जे भयाचं वातावरण आहे ते संपुष्टात आणणारा माणूस हवा आहे. त्यामुळे इथे जातीपातीचं काही राजकारण होणार नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे आहे लोक जे आहे मतपेटीतून हा तो विश्वास जो आहे तो सार्थ करून दाखवतो. मध्यंतरी जी एक घोषणा करण्यात आली होती, खास करून जरांगे पाटलांनी हेही म्हटलं होतं की भुजबळांना आम्ही तिथे खास करून त्यांना येवल्यामध्ये आसमान दाखवू. तर अशा प्रकारची ज्यावेळेला भाषा होते त्या भाषेला उत्तर कसं देणार आहात? हीच कदाचित भाषा तुमच्याबाबत सुद्धा वापरली जाऊ शकते? अजूनपर्यंत माझ्या संदर्भात इथे काय वापरली गेलेली नाही आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तशी परिस्थितीसुद्धा इथे नाही. इथे परिस्थिती फार वेगळी आहे आणि त्याच्यामुळे सगळे जातीपातीचा विसरून आता आज कालपर्यंतसुद्धा माझ्याकडं जेव्हा मी हा निर्णय घेत होतो तेव्हा 50-60% जे आहे हे मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहे ह्या लढाईमधले कार्यकर्ते ते सुद्धा माझ्याबरोबर होते. याचा अर्थ तुम्हाला सर्व क्षेत्रातनं सर्व विभागातनं तुम्हाला पाठिंबा त्या अर्थाने मिळणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक शेवटचा तुम्हाला समीर भुजबळ हाच विचारायचा आहे की तुम्ही हा निर्णय घेताना तुम्हाला अजितदादा पवार असतील किंवा स्वतः छगन भुजबळ असतील यांनी काही सल्ला दिला का, काही विशिष्ट सल्ला दिलाय का? नाही, काही नाही. मला फक्त त्यांनी माझ्याकडून परिस्थिती समजून घेतलेली होती आणि मी जी काही परिस्थिती जी आमच्या लोकांनी सांगितली त्या पद्धतीनंच त्यांना सांगितलेली होती. एवढंच माझं त्यांच्याशी संभाषण झालं. येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा तुमचं काही संभाषण होणार आहे का? कारण अजून तुम्ही आत्ता एक प्रकारे हे बंडच आहे, कारण तुम्ही स्वतः एक पक्ष सोडून या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. महायुती म्हणून तुमच्यावरती दबाव आला तर 4 तारखेपर्यंत तुम्ही माघार घेणार का? नाही, मी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी कालच राजीनामा दिलेला आहे. त्याच्यामुळे मी तिकडून त्या पक्षात आहे आणि त्या पक्षातूनच मी असं बंड करतो असं होऊ शकत नाही ना. याचा अर्थ कुठलाही दबाव तुमच्यावर पुढे कारण पक्षांनी मला मान सन्मान दिलाय, पक्षांनी मला काम करण्याची संधी दिली, त्याच्यामुळे पक्षाचा मी फार आभारी आहे आणि पक्षाला पुढे अडचण निर्माण होऊ नये म्हणूनच मी हा निर्णय घेऊन बाहेर पडलो. या पुढे कुठलाही दबाव तुमच्यावरती नसणार आहे. तुम्ही दबावाला सुद्धा त्या अर्थाने विचारात न घेता पुढे जाणार आहेत. ही निवडणूक किंवा हा जो तुमचा निर्णय आहे हा पक्का मानायचा? मला नाही वाटत कोण दबाव वगैरे टाकेल आणि कोण असं काही करेल, कारण का सगळ्यांनाच सगळी परिस्थिती माहिती आहे. नक्की. समीर भुजबळ, तुम्ही अतिशय मनमोकळे आमच्याशी बोललात न्यूज 18 लोकमतवरती महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये. मनापासून धन्यवाद. नमस्कार.